भोंदू अशोक खरातला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 7 महिन्याच्या गरोदर महिलेवरती अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याच संदर्भात सध्या तपासही सुरू आहे। त्यानुसार आज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि खरातला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जो अक्यूज है उसको पूरा पहला जो ऑफेंस है जिसमें उसको ट्रांसफ़र करके लिया था, तो पहले ऑफेंस में पूरा 15 डेज का उसको पुलिस कस्टडी मिला है। आज उसका पुलिस कस्टडी ख़त्म होने के बाद उसका मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड हुआ है और जो सेकंड ऑफेंस है, दूसरा जो ऑफेंस है CR, तो उसमें उसको ट्रांसफ़र करके लिया है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने, तो उसको कल पुलिस कस्टडी के लिए प्रोड्यूस किया जाएगा। अब ये सेंसिटिव मैटर है और रिलेटेड टू वुमेन है, वुमेन अट्रॉसिटी है, तो उसके बारे में हम लोग ज़्यादा कुछ बता नहीं सकते बिकॉज इन्वेस्टिगेशन शुरू है। शिर्डीमध्ये 2022 मध्ये साई संस्थान कर्मचाऱ्यांना आत्महत्या केली होती। आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपात भोंदू खरातचं नाव समोर आलं होतं, मात्र चार्जशीटमध्ये ते वगळण्यात आलं होतं। आता राहता न्यायालयाने पुन्हा तपासाची मागणी मान्य करत महत्त्वपूर्ण आदेश दिलाय। त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून या प्रकरणाचा नव्याने तपास होणार असून खरातचा सहभाग होता का हे तपासातून स्पष्ट होणार आहे। नाशिकमधल्या नामांकित कंपनीमधल्या तरुणींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। नामांकित कंपनीमध्ये धर्मांतराचं रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यात अडकवलं जात होतं। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं होतं। मुली न मिळाल्यानं तरुणानं काम करायला नकार दिला, परंतु त्यानंतर त्या तरुणाला धर्म बदलायला सांगितलं गेलं, अशी माहिती समोर आली आहे। या प्रकरणामध्ये 8 महिलांनी तक्रार केली आहे तर 6 जणांना अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सर्व संशयित आरोपी नाशिकमधील असल्याचं, त्यांच्या इतर कोणत्या संघटनांशी त्यांचा संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। त्यामुळे या तपासामध्ये आणखीन काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। भोंदू खराचे कारनामे समोर येत असतानाच नाशिकमधनं पुन्हा धक्कादायक घटना समोर आली आहे। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका नामांकित कंपनीमध्ये तरुणींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी तब्बल 9 गुन्हे दाखल झालेत आणि विशेष म्हणजे यात धर्मांतरणाचा प्रश्न देखील समोर आलाय। विशेष म्हणजे या तक्रारीत एका पुरुष फिर्यादीचा सुद्धा समावेश आहे। धर्मांतरण करायला भाग पाडल्याचा आरोप यात करण्यात आलाय। त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकमधल्या प्रकरणावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। एखाद्या टेक्निकल कंपनीमध्ये अशा प्रकारे गोष्टी घडणं धक्कादायक आहे। या संपूर्ण प्रकरणाचा खोल तपास केला जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय। हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे। नाशिकमध्ये घडलेली घटना ही कॉर्पोरेट जिहाद असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। नाशिकमध्ये घडलेली घटना ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन। आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे। पुण्यातल्या वाघोली परिसरामध्ये पोलिसांकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। IT अभियंता तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत 10,000 रुपये उकळत होता असं समोर आलंय। या प्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। यामध्ये किरण अब्दागिरी, गणेश खाडे आणि किरण कांबळे यांचा समावेश आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे।
पुण्याच्या कामशेत परिसरामध्ये असलेल्या एका दुकानामध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी कामशेत पोलिसांनी दुकान मालकावरती गुन्हा दाखल केलाय, त्याला अटक केली आहे। मुकेश मुथा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। दुकान मालक मुकेश मुथा याने दुकानाच्या स्टोर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे हे माहिती असतानाही पीडितेला तिथे कपडे बदलण्यासाठी पाठवलं होतं। पीडित महिला कपडे बदलत असताना तिचं जाणीवपूर्ण चित्रीकरण करून त्याने पीडितेस दमदाटी केल्याचं समोर आलंय। पीडित महिलेने कामशेत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक केली गेली। छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनी परिसरामध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। जेवणामध्ये केस सापडल्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली। यानंतर सासरच्या सततच्या छळाला कंटाळून 25 वर्षाच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी छावणी पोलिसांनी मृत महिलेचा पतीसह सासरच्या 7 जणांना अटक केली आहे। बारामती विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरते। याच निवडणुकीमध्ये काँग्रेसनं उमेदवार देऊन खळबळ उडवून दिली होती, मात्र आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं या पोटनिवडणुकीतनं माघार घेतली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील गांधी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। त्यानंतर काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी आपला अर्ज मागे घेतला। दरम्यान अर्ज मागे घेण्याविषयी स्पष्टीकरण देताना हर्षवर्धन सपकाळांनी सुनेत्रा पवारांचा फोन आल्याचं सांगितलं। त्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटाच्या इतर नेत्यांनीही याबाबत माघारीची विनंती केली। त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चर्चा झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती सभ्यता म्हणून बारामती पोटनिवडणुकीतनं माघार घेण्याचा निर्णय घेतला, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार झालेला दिसेल हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगतो आणि सोबतीला या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे, मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही। आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत, आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही। दरम्यान काँग्रेसने अर्ज मागे घेतल्यानंतर जय पवारांनी आभार मानले। तसाच हा निर्णय म्हणजे अजित पवारांसाठी खरी आदरांजली ठरेल असंही त्यांनी म्हटलंय। ही निवडणूक बिनविरोध पाहिजे होती। आकाश मोरेजी आपल्या बरोबर आहेत, त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला। खरं तर ही निवडणूक महत्त्वाची काय, कारण ही निवडणूक आपण सर्व दादांच्यासाठी करत आलो आहे। दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप कामं केलेत, विकास कामं केलेत। आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केलेत। मला वाटतं की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला। दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आहे आणि मी त्यांच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो। सुनील तटकरेंनीही काँग्रेसचे आभार मानले आहेत आणि टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे। जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आमचा काही संपर्क झाला नाही, आम्ही काय प्रयत्न केले नाही, असं नाही। मी आणि प्रफुल्लभाईंनी प्रयत्न खरगे साहेबांशी संपर्क करण्याचा खूप केला। केरळमध्ये ते असताना किमान माझे 7-8 फोन झाले, प्रफुल्लभाईंचे झाले, वहिनींनीसुद्धा फोन केले होते, पण त्यावेळेला काही कारणांच्यामुळे कदाचित त्यांनी फोन घेतला नसेल, काही त्यांच्या कार्यक्रमाची व्यस्तता असेल त्याच्यामुळे ते शक्य झालं नसेल। म्हणून काहींना असं वाटलं की बाबा मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काही कमी पडलो का, ते चूक आहे। अपुऱ्या माहितीवरती काहींचे वक्तव्य त्या ठिकाणी असतील। दरम्यान काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरीही बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार नाही। या निवडणुकीसाठी तब्बल 53 उमेदवार रिंगणात होते, मात्र आज
30 उमेदवारांनी माघार घेतली. तरीही 23 जण आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अभिजित बिस्कुले आणि करुणा मुंडेही ही निवडणूक लढवणार आहेत. अहिल्यानगरमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडनं अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडनं संतोष चोळके आणि शिवसेनेकडनं अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे मैदानात आहेत. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. आजच्या शपथविधीच्या वेळी पार्थ पवार यांनी वडील अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट परिधान केलं होतं. शिवाय अजित पवारांचा चष्माही पार्थ पवार यांनी घातला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सुनेत्रा पवार यांनी सांभाळली. मात्र सुनेत्रा पवार या खासदार होत्या, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पार्थ पवार यांना खासदारकी देण्यात आली आणि आज पार्थ पवार यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली. अजितदादांसमोर पार्थ पवारांनी राज्यसभेची खासदारकीची शपथ घेतली असती तर त्यांना अधिक आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. आम्हाला सगळ्यांना म्हणजे दादा नाही राहिले त्यामुळे थोडा अफसोस पण आहे, स्वाभाविक आहे. ते दादा राहिले असते आणि पार्थची शपथ झाली असती तर त्यांना अधिक आनंद वाटला असता. ठीक आहे, नियती आहे. माझी पार्थला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद. अजित पवारांचं प्रतिबिंब आम्हाला पार्थ पवारांमध्ये दिसतं, असं राष्ट्रवादीचे नेते धीरज शर्मा यांनी म्हटलंय. बिल्कुल, देखिए हमें तो हमेशा अजीत दादा की छवि उनमें दिखाई देती है और एक युवा चेहरे को संसद में जाने का मौका दिया है पार्टी ने. हम लोगों के लिए बड़ी खुशी की बात है. सब लोग बहुत खुश हैं, पार्टी के लोग बहुत खुश हैं, ख़ास तौर पे युवा वर्ग बहुत ज़्यादा खुश है. महाराष्ट्र से लेकर देश पे सभी लोग बहुत ज़्यादा खुशी मना रहे हैं कि एक युवा चेहरे को मौका मिला. और जिस तरीके से उनकी शुरुआत हुई है, हम आने वाले समय में एक भविष्य में एक बड़ा युवा चेहरा हम लोग देख रहे हैं. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय कबुलेंनी ही कायदेशीर लढाई सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीने आपल्या सर्व सदस्यांना अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता. मात्र पक्षाचा आदेश डावलून 3 सदस्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली आणि भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळे राष्ट्रवादीने कारवाईला सुरुवात केली आहे. कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता कर्णे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायद्यानुसार ह्याच्यामध्ये एक सुनावणीची निश्चित अशी पद्धत घालून दिलेली आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे प्रकरण दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याच्यामध्ये प्रोसिजर कशा पद्धतीने करावी, कशा पद्धतीने पुढे जावं, त्याच्यामध्ये रूलमध्ये स्टेप बाय स्टेप घालून दिलेलं आहे. वेळेची मर्यादा त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्यामध्ये 6 महिन्याच्या आत हे प्रकरण त्यांना त्या डिस्पोज करायची, त्या ठिकाणी वेळेची मर्यादा देखील कायद्यामध्ये घालून दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यावर आमचा विश्वास आहे, न्यायप्रणालीवर. त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.